आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण शहरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळे पार पडले। शहराच्या विकासासाठी तब्बल 51 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामांचे लोकार्पणही करण्यात आले। मात्र याच लोकार्पण सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा आता चांगला चर्चेत आलाय। पेण शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी अनेक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात आली होती। यासाठी पेण नगरपालिकेकडे अनेक वेळा पत्रव्यवहारही करण्यात आला होता। मात्र नगर अभियंता आणि नगर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा पुतळा उभारण्याऐवजी एका काल्पनिक स्वरूपाच्या टॅटूची प्रतिकृती उभी करून त्या ठिकाणचे लोकार्पण करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक संतोष सिंगारपुरे यांनी केलाय। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा किंवा मूर्ती नसताना अशा प्रकारे प्रतिकृती उभी करून लोकार्पण करणे हा महाराजांचा आणि त्यांच्या विचारांचा अपमान असल्याचे संतोष सिंगारपुरे यांनी म्हटले आहे। या संपूर्ण प्रकरणावर नगरसेवक संतोष सिंगारपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। विशेष म्हणजे नगर अभियंत्यांनी कोणत्याही पूर्वकल्पना किंवा संबंधित संघटनांना माहिती न देता मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतल्याचा आरोपही संतोष सिंगारपुरे यांनी केला आहे। पेण नगरपालिकेचा कारभार नेमका कोणत्या पद्धतीने सुरू आहे याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नगर अभियंता तसेच पेण नगरपालिका प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता विविध संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नावरून पेण शहरातील वातावरण तापण्याची शक्यता असून नगरपालिका प्रशासन या आरोपांवर काय भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी कशी केली जाते याकडे आता पेणकरांचे लक्ष लागले आहे। पेण नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का? पेण नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का? आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न कधी मार्गी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जे उद्घाटन आता झालं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक जे काही टॅटू काहीतरी लावला होता त्या संदर्भामध्ये आपण याच्यामध्ये फार मोठी भूमिका घेतली आहे। काय सांगाल, नेमका काय प्रकार आहे? ॲक्च्युली या प्रकारामध्ये ते कार्यक्रम जे होते 15 तारखेला ते कार्यक्रमाला मी कुठल्याच कार्यक्रमाला हजर नव्हतो, कारण मला त्यांच्या ते कार्यक्रमामधलं काही पटत नव्हतं। आणि हा जो प्रकार केला ह्या प्रकारामध्ये आम्ही तिथले, आता मी तर विरोधी गटनेता तिथला आहे, पण आम्हाला तिथले कुठलाही नगरसेवक म्हणजे सत्ताधारी नगरसेवक असो तर आमचे नगरसेवक असो, नगरपालिकेमध्ये कुठलीही गोष्ट करताना छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत आहेत, हे लोकांचं करताना तुम्हाला त्यामध्ये आपण काय करतो याचं भान प्रशासनाला किंवा तिथल्या सत्ताधाऱ्यांना पाहिजे होतं। त्यांनी काय केला प्रकार, काल्पनिक चित्र तिथे निर्माण केलं। ही करायची गरज काय होती? बरं, हे काल्पनिक चित्र त्यांनी कोणाला विचारून केलं? ह्याचा माणूस या संदर्भातलं त्यांनी याच्यामध्ये काम जे केलं त्यांनी हे दाखवलं होतं का? आता तिथे जे बसलेले आहेत सत्तेमध्ये त्यांनी हे सगळं बघितलेलं होतं का? त्यांनी ती परवानगी यांना दिलीच कशी काय? ही चुकीची आहे। आणि ती मागणी आम्ही CO साहेबांकडे केलेली आहे की तुम्ही आम्हाला पेपर द्या आणि याच्यात कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर कुठल्याही नगरसेवकाला याची कल्पना नव्हती, कारण काल आम्ही CO साहेबांकडे बसलो असताना सत्तामधले पण नगरसेवक तिथे आलेले होते, त्यांचे गटनेते पण तिथे होते, उपनगराध्यक्ष होते, सगळी लोक तिथे होती। जर हे आता प्रकरण सातत्याने मीडियावर धरलं जातंय, आता याच्यावर काय नेमकं आहे की ते स्मारक बदलणार आहेत की? CO साहेबांच्या बोलण्यातनं अशी भूमिका आली की आम्ही ते स्मारक परत तिथे पुतळ्याचं करणार, आम्ही ती रितसर परमिशन आणू आणि त्याप्रमाणे करू, सगळ्यांना तुम्हाला आम्ही विश्वासात घेऊ। आता ते आम्हाला विश्वासात घ्यायच्या गोष्टी करत आहेत, ह्याच्या आधी विश्वासात कुठलीच गोष्ट केली नाही। आणि आता जे काही नगरपालिकेमध्ये चाललंय ते विश्वासाचा तिथे विषय नाही, सगळं चाललंय ते सगळं त्यांच्या मनाप्रमाणे सगळं चाललेलं आहे, मनमानी कारभार आहे सगळा टोटली। म्हणजे नगर अभियंत्याला ह्याची कल्पना होती की नगर अभियंता सगळं एस्टिमेट किंवा ह्याचं करतो ना, तो जबाबदार पहिला आहेच। मी तर CO साहेबांना सांगितलं की तुम्ही प्रशासन प्रमुख तुम्ही आणि म्हटलं तो अभियंता, हे दोघंही तुम्ही त्यातले जबाबदार आहात म्हटलं। म्हणजे एकंदरीत कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही गटाला, कुठल्या नगरसेवकाला कल्पना देताना पूर्वकालीन सगळं नियोजन केलं। आता बघा तिथे जे आता नगराध्यक्षांना इथली माहिती होती का नव्हती का काय याची कल्पना आम्हाला अजिबात नाही आहे, कारण आम्हालाच त्यातला काय विषय माहीत नव्हता, आम्ही कसं काय म्हणणार? आता त्याही CO आणि कांबळेंनी ती जबाबदारी त्यांना दाखवलं होतं की नव्हतं दाखवलं हे आम्हाला काय माहिती आहे?
पण माझं म्हणणं एकच आहे की ही गोष्ट आपण तिथे जबाबदारीने बसलेलो आहोत, आपण तिथे नगरपालिका चालवतोय, तर या गोष्टी करतात प्रशासनमधले त्या लोक आपण पण ते डोळ्यांनी बघायला पाहिजे की ह्यांनी काय नक्की केलेलं आहे. आता छत्रपतीमधलं ती पण ते चुकलेलं आहे. म्हणजे त्यांचं किती लक्ष आहे नगरपालिकेच्या प्रशासनाचं, नगरपालिका प्रशासनावरती कोणाची होल्ड नाही आहे आजच्या कंडिशनला. आता आपली मागणी काय असणार त्या संदर्भात? आम्ही त्यांना मागणी अशी केली, आम्हाला पहिले पेपर द्या, पेपर आम्ही बघून घेणार, पेपर आम्ही सगळं वाचन करणार आणि आमची मागणी त्यांच्याकडे शिवसाहेबांकडे आम्ही मांडलेली. आणि जेव्हा जनरल बोर्ड लागेल त्या टायमाला आम्ही नगराध्यक्ष मॅडमकडे ही मागणी करणार आहोत की हे जे काही कोणी सगळं पेपरवर्क केलं किंवा हे जे काय स्मारक केलं ह्याची कल्पना आपल्याही कुठल्याही बॉडीमध्ये किंवा बॉडीमध्ये हे चित्र असं असं करतोय ही काल्पनिक गोष्ट केली होती हे दाखवलं होतं का? तर दाखवलं नव्हतं. मग याची संपूर्ण इन्क्वायरी बसवा. या इन्क्वायरीमध्ये जो कोण दोषी असतील ते दोषी त्यांच्यावर कारवाई व्हायला आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत ही अशी चेष्टा मस्करी चालणार नाही. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.